आणि दरम्यान एक नाशिकमधून बातमी आपण पाहूया। नाशिकच्या गंगापूर रोड परिसरामध्ये रस्ता खचून डंपर उलटलाय। डंपर 10 ते 12 फूट खड्ड्यामध्ये कोसळलाय। महासिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामाकरता खडीची वाहतूक डंपरमधून सुरू होती आणि अपघातानंतर रस्त्यांच्या गुणवत्तेवरती या निमित्तानं प्रश्न उपस्थित झालेला आहे। किरण ताजणे आपले प्रतिनिधी या क्षणाला नाशिकहून जोडले गेलेले आहेत। किरण, काय नेमकी घटना आहे आणि रस्त्याच्या गुणवत्तेवरती सध्या प्रश्न उपस्थित केले जात आहेत, सविस्तर। तेजस, सध्या मी त्याच ठिकाणी आहे। आपण जर बघितलं तर हा जो डंपर आहे तो मागील बाजूला या ठिकाणी खचला गेलेला आहे। खरं तर या ठिकाणी नाशिक महानगरपालिकेच्या वेगवेगळ्या विकास कामांच्या निमित्तानं या मोठ्या वाहनांची ये-जा सुरू असते आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये सिमेंट कॉन्क्रीटचा असलेला हा संपूर्ण रस्ता आहे आणि याच ठिकाणी जर बघितलं तर आता सध्याच्या घडीला अजूनही हा जो डंपर आहे तो फसलेल्या अवस्थेत आहे। जेसीबीच्या साहाय्यानं या डंपरमध्ये असलेली जी खडी होती, जे इतर साहित्य होतं ते काढलं गेलेलं आहे। आता मात्र हा अद्यापही डंपर बाहेर काढला गेलेला नाहीये। एकूणच जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात हे पाहण्यासाठी सुद्धा इथले नागरिक जमा झालेले आहेत। नाशिकच्या गंगापूर रोड परिसरातनं मेन रोड पासनं थेट नवशा गणपतीच्या मंदिराच्या दिशेने येणारा हा रस्ता आहे आणि हाच रस्ता खचला गेलेला आहे। स्थानिकांच्या माहितीनुसार या ठिकाणी काही प्रमाणामध्ये जर बघितलं तर खालून जे लिकेज होतं त्या लिकेजमुळे ही संपूर्ण परिस्थिती ओढावली असावी अशा स्वरूपाची एक शंका सुद्धा उपस्थित केली जाते। आणि या सगळ्या दरम्यान इथले स्थानिक आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी बोलूयात। काय नेमकं घडलं? माझा हा जो रोड आहे हा 2011 मध्ये झालेला, हा पूर्ण कॉन्क्रीट रोड होता। आता इथं येणारे जाणारे लोक खूप आहे, भाविक लोक येतात या रोडनी। आणि हा कॉलनी रोड पण आहे, नवशा गणपती जाण्यासाठी रोड आहे। तिकडे दर्गेला बी हाच रोड जातो, त्याच्यासाठी मग हा रोड याच्यात इथं असं जुना झालेला रोड आहे। हा लवकर झाला पाहिजे। आम्ही खूप पाठपुरावा बी केला त्याचा, पण आता अशी गोष्ट झाली इथं का हा रोड जर काही ड्रेनेजचे कामं चालतं इथं, म्हणजे त्यांनी खणलं का त्याच्यावर ते माती टाक, खडी टाक, मुरुम टाक, त्याच्यावर थोडंसं पॅच देऊन डांबर टाक, तर ते काम करून घेतात। आता इथं ही पावसाळी गटार गेलेली, त्याला 10-12 वर्ष झाली। तर गटारमध्ये अगदी धन्यवाद किरण, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। या